येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन पेमेंटसाठी द्विस्तरीय सुरक्षा आरबीआयनं अनिवार्य केली आहे। त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंट करताना ओटीपी किंवा पिन पुरेसं नसून 2 पद्धतींचा वापर करावा लागणार आहे। मोठ्या व्यवहारांसाठी अतिरिक्त तपासणी होईल। या बदलामुळे ऑनलाईन फसवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे। नियम न पाळल्यास ग्राहकांचं नुकसान बँकेला भरून द्यावं लागणार आहे। सासू-सासऱ्यांना सांभाळण्याचं सुनेवर बंधन नाही असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलाय। सासू-सासऱ्यांना सांभाळणं ही नैतिक जबाबदारी आहे, पण त्यांचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही असं म्हणत न्यायालयानं एका दाम्पत्याची याचिका फेटाळली। या दाम्पत्याचा मुलगा हयात नाही, सून पोलीस दलामध्ये कार्यरत आहे। तिच्या विरोधात सासऱ्यांनी ही याचिका दाखल केलेली होती। मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणारा महत्त्वपूर्ण शिवडी न्हावा सेवा अटल सेतू मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या मार्गावर 2 कोटी वाहनांनी प्रवास केला। यातून दर दिवशी सरासरी 24,800 वाहनांनी प्रवास केला। मात्र प्रवासी संख्येच्या अपेक्षित उद्दिष्टापेक्षा हा मार्ग अद्याप बराच दूर आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2025 मध्ये 55 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला। तर टर्मिनलवर दर महिन्याला सरासरी 7,500 वस्तू हरवल्याची नोंद आहे। वर्षभरात लॉस्ट अँड फाउंड विभागामध्ये 90,000 विसरलेल्या वस्तू पोहोचलेल्या आहेत। सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना विविध योजना, सवलती, लाभ, अनुदान आणि इतर सुविधांसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। त्यामुळे राज्यातल्या अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। बीकेसीमध्ये 400 खाटांचं रुग्णालय सुरू होणार आहे। मुंबईकरांची सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्थेमधील सोयीसुविधांच्या उपलब्धतेची वाढती गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। यावर्षी सार्वजनिक आरोग्य विभागानं वैद्यकीय पर्यटनासाठी आराखडा तयार केला। जानेवारी-मार्च 2026 या तिमाहीमध्ये देशातील 7 महानगरांमध्ये 1,01,000 घरांची विक्री झाली। यापैकी मुंबई-पुण्यामध्ये 48,000हून अधिक घरं विकली गेली आहेत। गेल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये विक्रीमध्ये 7% घट झाली आहे, तर गतवर्षीच्या तुलनेत 9% वाढ झाली आहे। मुंबईतल्या झोपडपट्टीच्या भागामध्ये महिलांना सार्वजनिक शौचालय वापरासाठी शुल्क द्यावं लागतं। याबाबत नाराजी असतानाही शुल्क रद्द करण्यास महापालिकेनं नकार दिलाय। शुल्क रद्द करावं अशी मागणी गटनेत्यांच्या बैठकीत केलेली होती। महापालिकेच्या भूमिकेमुळे झोपडपट्टी भागातल्या महिलांना शुल्क हे द्यावंच लागणार आहे। रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाच्या 8 नव्या गोदामांना मंजुरी मिळाली आहे। यामध्ये 5 गोदामांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडे निधी उपलब्ध झालाय। राजापूर आणि संगमेश्वरसाठीच्या गोदामांना अजून मान्यता मिळणं बाकी आहे। लातूर जिल्ह्यातल्या कार्यालयानं राज्यातल्या पहिल्या 5 जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मानाचं स्थान मिळवलं। 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत मानाचं स्थान मिळवलं। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा सन्मान करण्यात आला। धाराशीच्या परंड्यामध्ये लाल मातीतल्या कुस्तीचा थरार पाहायला मिळाला। 200हून अधिक कुस्त्या मैदानात पार पडल्या। आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठाता नियुक्ती 30 एप्रिलपर्यंत होणार आहे, तर प्राध्यापक भरती जूनमध्ये होण्याची शक्यता आहे। या निर्णय प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे। यवतमाळ महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मात्र या महोत्सवाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे। लावलेल्या स्टॉलकडे नागरिक फिरकले नाहीयेत, आणि यामुळे शासकीय निधीचा चुराडा झाल्याचा आरोप होतोय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या हरणा नदी काठावर नवीन घाट बांधण्यात येणार आहे। हा घाट बांधण्यासाठी 1,90,00,000 रुपयांची मंजुरी दिली आहे। हरणा नदीवर घाट बांधल्यामुळे धार्मिक पर्यटनाला आता अधिक चालना मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 10 स्वीकृत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय, आणि 18 मार्चपासून सुरू झालेल्या अर्ज वाटप प्रक्रियेमध्ये तब्बल 175हून अधिक इच्छुकांनी अर्ज दिले। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे। सोलापूर महापालिकेमध्ये आज अंदाजपत्रकासाठी सभा होणार आहे। अंदाजपत्रकीय सभेमध्ये भाजपचे 2 गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे। या सभेमध्ये शहरातल्या 500 चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांच्या करवाढीचा प्रस्ताव होणार आहे। जालना महानगरपालिकेची 2026-27 या आर्थिक वर्षासाठीची अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दुपारी 3 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे। मनपा प्रशासनानं अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द केलेला आहे। आता यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत। येवला शहरामध्ये माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित प्रीमियर लीगचं उद्घाटन झालं। यावेळी गायिका श्वेता दांडेकरनं आपल्या गायनानं सर्वांची मनं जिंकली। यानंतर समीर भुजबळ यांनी ट्रॉफीचं अनावरण करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या।
तर या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी क्रिकेट खेळाडूंनी समीर भुजबळ यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरला। यावेळी समीर भुजबळ यांनी देखील बॅट हातात घेऊन चौफेर फटकेबाजी केली। संभाजीनगरमध्ये पासपोर्ट अर्जाचा मोठा ओघ वाढलाय। परदेशात शिक्षण, नोकरी, पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रावर सध्या तब्बल 3 महिन्यांची अपॉइंटमेंट वेटिंग आहे। वाशिम तालुक्यातल्या काटा ते खडकी दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे संबंधित प्रशासनानं तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होती। सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे। दररोज 35,000 पेट्या एपीएमसीमध्ये दाखल होतात। मात्र आवक वाढल्यानं हापूस आंब्याचे दर कमी होऊ लागलेत। त्यामुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जारी केलाय। मार्च महिन्याच्या अखेरीला उष्णतेच्या लाटेसोबत अचानक हवामान बदलून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे जिल्ह्यातला आंबा आणि काजू बागायतदार धास्तावले। जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। येत्या 2 ते 4 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सलग 3 दिवस पाऊस होईल असा हा अंदाज आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतातूर आहे। काढणीला आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकासह आंबा आणि इतर फळबागांना याचा फटका बसेल अशी एक शक्यता आहे। ई पीक पाहणीसाठी आता केवळ 1च दिवस शिल्लक राहिला आहे आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पीक पाहणी करून नोंद करणं हे आवश्यक आहे। वेळेत नोंद न झाल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता तात्काळ ई पीक पाहणी पूर्ण करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या इच्या नागी इथल्या महादेव संस्थानामध्ये बारस उत्सवानिमित्तानं यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। पंचक्रोशीतले भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात। परिसरात भक्तिमय वातावरण आहे। या निमित्तानं 51 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। 1000 स्वयंसेवक तयारीमध्ये सहभागी झाले। भंडाऱ्यातल्या अर्जुनी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं। या ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवर मंदिर उभारण्यात आलं। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। संबंधित स्मशानभूमीचं बांधकाम तात्काळ सुरू करावं अशी मागणी करण्यात येते। पुणे पोलिसांनी 6 राज्यांमध्ये पाठलाग करून घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली। हा आरोपी मूळचा बांगलादेशी आहे। आरोपीनं देशभरात 50हून अधिक घरफोड्या केल्याचं उघड झालंय। या आरोपीकडून विदेशी चलन आणि बनावट कागदपत्र जप्त केली आहेत। सांगलीच्या वाळव्यामध्ये जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाचा खून करण्यात आला। तरुणाला दारू पाजून डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली। या प्रकरणात 3 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास आता पोलीस करत आहेत। पुण्यामध्ये बनावट विदेशी मद्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात सापळा रचून 2 आरोपींना अटक केली तसंच त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। शिरूर तालुक्यातल्या वाघाळे इथं चोरट्यांनी महावितरणच्या विद्युत रोहित्रावर डल्ला मारत रोहित्र चोरून नेलं। त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला। पिकांना पाणी कसं द्यायचं हा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। नाशिकमधल्या लासलगाव रेल्वे स्टेशन रोडवरच्या टपऱ्यांना भीषण आग लागली। आगीमुळे 5 टपऱ्या जळून खाक झाल्या। त्यामुळे टपरीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावेळी उर्वरित 12 ते 13 टपऱ्या बचावल्या। मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातल्या भोसते घाटामध्ये केमिकल टँकर उलटला। टँकर केमिकलचा असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवला। तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातल्या उमरझरी शिवारात एका महिलेवर वाघानं हल्ला केला। मिरची तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक झडप घातली। त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी नवेगाव नागझिरा मार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातल्या सुपाघाडे गावामध्ये पाली कंपनीला भीषण आग लागली। यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचं काम सुरू आहे। सुदैवाने या घटनेत कुठेही जीवितहानी झाली नाही। लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या हडगामध्ये एका शेतातल्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। आगीमध्ये ठेवलेलं सोयाबीन, गहू, ज्वारी आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालं। त्यामुळे 20 ते 25 लाखांचे नुकसान झालं। आगीमुळे एका शेळीचा जागीच मृत्यू झाला।
मुंबईतल्या होर्डिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर थकवला. या कंपन्यांनी तब्बल 252 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेला दिलीच नाहीये. महापालिकेनं पत्रव्यवहार करून सुद्धा कंपन्यांनी मालमत्ता कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. हिंगोलीमध्ये महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांकडे 34 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी आताही 25% कमी वीज वसुली होतीये. त्यासाठी ज्या गावांमध्ये वीज बिलं भरली नाहीत त्या संपूर्ण गावाचा आता वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यानुसार हिंगोलीतील 12 गावांचा वीज पुरवठा आता खंडित करण्यात आला आहे.